नमस्कार. उस्मानाबाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघामध्ये आपण विधानसभेच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना भेटत आहोत, त्यांच्या मुलाखती घेत आहोत, त्यांची प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याचप्रकारे आज आम्ही तुळजापूर विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रतीक रोजकरी यांच्या मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्याकडून थेट सगळी माहिती आपण घेणार आहोत. मला सांगा, तुमचा हा राजकारणामध्ये कसा प्रवेश झाला, काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही या राजकारणात उतरला? नमस्कार. गेली 8 ते 9 वर्ष झालं मी राजकारण म्हणता येणार नाही, समाजकारण सक्रिय होतो. माझ्या वैयक्तिक बप्पाराज मित्रमंडळ या नावाच्या माझ्या 90 शाखा होत्या. त्यानंतर असं वाटलं की आपण ह्या शाखा कुठल्या तरी पक्षात विलीन कराव्या व युवा नेत्यामध्ये बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्येच युवा नेते सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांचं जे नेतृत्व आहे, सर्व युवकांना एक प्रेरणादायी ठरण्याचं नेतृत्व आहे साहेबांचं. आणि साहेबांची जी काम करायची पद्धत आहे ती सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळी पद्धत आहे. साहेबांचं एक म्हणणं आहे की हाताला काम आणि मनात राम, हे शिवसेनेचं युवासेनेचं ब्रीदवाक्य आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच एका वाक्यातून सर्व युवक शिवसेनेला जोडले जातात व सर्व युवक शिवसेनेत जोडले जातात. आता तुम्ही ह्या विधानसभा मतदारसंघातली 72 गावं आहेत, त्यापैकी किती गावांना भेटी दिल्या, कसा संपर्क वाढलाय तुमचा? 72 गावात मला संपूर्ण गावामध्ये संपर्क आहे. पण आधी तुळजापूर तालुका झाल्यानंतर आता जवळपास माझे 40 गाव झाले तालुक्यातले. ही गाव झाल्यानंतर पूर्ण तालुक्यातले संपूर्ण गाव करून मी 72 गावाकडे जाईन. तुम्ही ह्या विधानसभेसाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, मग पक्षश्रेष्ठीशी कोणाशी बोलणं झालंय का? कोणी कामाला लागा असे सूचना दिलीत का? आता उद्धव साहेबांनी सांगितलं 288 उमेदवार आमचे शिवसेनेचे आहेत, त्या ठिकाणी सर्वांनी कामाला लागा. व महाविकास आघाडी असल्यामुळे आता हे 3 पक्षाचे नेते एकत्र बसतील व जी जागा जिथं सुटेल ते आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वांचं काम करू. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या गावामध्ये फिरलात, कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? आता प्रतिसाद तर तुम्हीच बघू शकता, तुम्ही पत्रकार आहेत. आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच एक रिपोर्ट काढा तुम्ही, कारण मी तुम्हाला माझं चांगलंच सांगणार. त्यामुळे आता विरोधक काय म्हणायचे, हानं काय पण सांगल असं कर, त्यापेक्षा तुम्हीच एक अंदाज काढा पत्रकारांचा की तुम्ही लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, तुम्हीच एक जनतेसमोर कौल मांडा. ह्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशी कोणती कामे जी झाली नाहीत, तुम्हाला उमेदवारी मिळतं तुम्ही पूर्ण करायला अशी तुम्हाला? आता एक तसं सांगतो, जवळपास आजपर्यंत तालुक्यात ज्यांनी आमदार म्हणून काम पाहिलं त्यांनी युवकासाठी कोणच काय केलेलं नाही. आपल्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यातले जवळपास 1 ते 1.5 लाख युवक आज पुणे, मुंबई, संभाजीनगर असेल, नाशिक असतील यासारख्या ठिकाणी जाऊन स्थलांतरित झाले. हे पाप कुणाचं आहे? आजपर्यंत तालुक्यात ज्यांनी राजकारते म्हणून काम पाहिलं त्यांचं आहे. त्यांची मुलं 5 स्टार हॉटेलचे बिझनेस सांभाळतात, त्यांचे मुलं साखर कारखान्याचे बिझनेस सांभाळतात. आमची मुलं काय करतात? आमची मुलं फक्त धारा काढतात, शेण काढतात, दारा धरतात, कुळपं मारतात. आमच्या युवकांनी कधी मोठं व्हायचं? आमच्या युवकांना कधी चांगल्या नोकरीवर जायचं? तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढविणार आहात का पक्षानं जे आज दिलं ते? आमचे खासदार साहेब ओमदादा राजे निंबाळकर असतील, जिल्हा प्रमुख कैलासदादा असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल. तर हे धोरण म्हणजे कसं आहे, गावामध्ये मी ज्याच्या जातो प्रत्येक युवकांना बघितलं ना, अंतकरणापासून सांगतो, खूप वाईट वाटतं. कारण ते युवक माझ्या वयाचे युवक आहेत. कोणालाच काय कामधंदे नाहीत, काही नाही, काहीतरी टाइमपास करायचं, गेम खेळणे किंवा काहीतरी अन्य गोष्टी करणे ग्रामीण भागातल्या मुलांना बसून. त्यांच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे, ह्यासाठी माझ्याकडे एक विजन आहे. आता नव्याने कुठल्याही कंपनी येतात, ते फक्त कंपन्या पुणे मुंबईला येतात, बरोबर आहे. आता ते पण कंपनी आल्या, ते पण आपल्या गुजरातला चालल्या, सगळ्या महाराष्ट्रामध्ये कंपनी राहण्यात गेली. त्यामुळं अशाने जी कुठली कंपनी असताना मी उद्या आमदार जरी झालो आणि विधानसभेत मी प्रश्न मांडू शकतो की तुळजापूर तालुक्यातील एवढे युवक बेरोजगार आहेत, एवढ्या मुलांनी एवढे आपले गाव सोडून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतरित झाले, त्यांच्या हाताला काम द्या म्हणून एखादी कंपनी एक कमीत कमी 3 ते 4 हजार युवकांना काम भेटेल अशी कंपनी मी तुळजापूर तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न करेन. करणार आहेत. मी पठाण सलीम, धाराशिव न्यूज.